स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आज आपण आजचं अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण अपडेट गेल्या 2 महिन्यामध्ये आपण काय करत आहोत, गेल्या 3 महिन्यापासून आपलं काय चाललं आहे त्यातला थोडा सारांश आपण सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शासनाने ही योजना काढली आणि या योजनेमध्ये 1,10,000 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आणि या सर्व आस्थापना ह्या शासकीय आस्थापना आहेत आणि या आस्थापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 6 महिने या ठिकाणी जॉब करायला मिळालं. जॉब म्हणजे फुल टाइम विद्यार्थी काम करत होता, जे ऑफिशियल काम होतं त्यात काम करायचा आणि त्याला ऑफिशियल वर्क म्हणून ते काम दिलं जात होतं. काही ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं अवहेलनापर्यंत झाल्या, काही ठिकाणी त्याला दगा पण मिळालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांच्या मताने असं दिसलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ओळख होती आणि त्या ओळखीच्या माध्यमातून आपल्या आवडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लावलेला आहे. जे माझे आपले फॉलोअर्स आहेत, आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जे बघत आहेत, त्यांचे जेव्हा मी कमेंट्स बघतो तेव्हा असं वाटतं की दोन्ही बाजूने विद्यार्थी आपण बोलतो आहे. कारण युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,10,000 विद्यार्थी जे सध्या आता रोजगार मिळावा म्हणून निवेदन देत आहेत किंवा आंदोलन करत आहेत किंवा आतापर्यंत झालेले 4 ते 5 आंदोलन यांची नेतृत्व स्वीकारणारे जी आपली मंडळी आहे, म्हणजे तुकाराम बाबा सारखी मंडळी आहेत, आपले हरिभाऊ राठोड सारखे मंडळी आहेत, या माध्यमातून आतापर्यंत 2 ते 3 वेळा आंदोलन झाले आहेत आणि शासन सुद्धा सकारात्मक आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत. या सर्वांचा लेखाजोखा आपण जर बघितला तर दिशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या अशा आहेत की विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे, मला नाशिकच्या वगैरे विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे की सर, जे काही गोष्टी बोललेल्या आहेत यात नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळायला पाहिजे, पण यामध्ये जे जुने विद्यार्थ्यांना जर आपण संधी दिली तर तेच विद्यार्थी त्या ठिकाणी पुन्हा इच्छुक आहेत म्हणून शिफारस करतील आणि त्या ठिकाणी ओळखीचा जर कोणी जर त्या ठिकाणी अधिकारी असेल तर त्याच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ठेवला असेल. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की तो विद्यार्थ्याची पोटतिडकीने तो रिप्लाय देत असतो आणि 20-20 ओळी रिप्लाय देत असतो की जे करून वाचून आपल्याला ह्या सर्व गोष्टी बोलावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तोही आपलाच भाऊ आहे, अन्याय कुणावर होऊ नये म्हणून नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळावी अशी विद्यार्थ्यांचा मत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना नाही तरी 50% तरी विद्यार्थ्यांना या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि जे जुने विद्यार्थी असतील त्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी 25% विद्यार्थी तरी त्या ठिकाणी काम करणार आहेतच. कारण महत्वाचा विषय असा आहे की काही असे गाव आहेत ज्या गावांमध्ये विद्यार्थी कोणीही त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि अशा गावात तो एकच विद्यार्थी काम करू शकतो आणि कमी पगार आणि फुल टाइम नाही आहे, म्हणजे परमनंट नाही आहे म्हणून काम करायलाही खूप कमी विद्यार्थी या ठिकाणी असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना काम मिळणं गरजेचं आहे, रोजगार मिळणंही गरजेचं आहे, कारण तशी पण गावं आहेत ज्यात काम मिळत नाही. मग आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत तर मागण्यामध्ये आपण कायमस्वरूपी बदल करत आहोत. आता जो बीडमध्ये आंदोलन चाललेलं आहे त्या बीड मधल्या आंदोलनामध्ये मागण्यात बदल आहे. विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की कोणतीही एकच मागणी ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, 5-5 मागण्या जर असेल तर 5 मागण्या शासन मात्र पूर्ण करू शकणार नाही आणि आपलं डामाडोल काम होईल की नेमकी मागणी कोणती असणार आहे. आपण एक पहिल्यांदा परमनंटची मागणी करत होतो, त्यानंतर आपला कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भाने मागणी करत होतो, नंतर आपला 10% आपल्या जे युवा कार्य प्रशिक्षण योजने प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 10% त्या ठिकाणी आपला रोजगारचे जे काही निविदा निघणार आहेत किंवा आपलं जे सरकारी जागा निघणार आहेत, पदांची नियुक्ती जर करायची असेल तर त्या ठिकाणी 10% रिझर्वेशन करण्यात यावं असं सुद्धा आपण त्या ठिकाणी बोललेलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, बीडच्या परिपत्रकामध्ये मला दिसलं की 15% आमच्या जागा रिझर्वेशन असायला पाहिजे, नंतर आम्हाला मानधन म्हणून 25,000 रुपये द्यायला पाहिजे आणि आम्हाला परमनंट करण्यात यावं आणि 1 वर्ष आमचा कार्यकाळ वाढवण्यात यावा, अशा 4 ते 5 मागण्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही एक मागणी लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जर मागण्या येत असेल तर शासनाने नेमकं करायचं काय हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि यामुळे आपण बॅकफुटवर जाऊ. म्हणजे जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे आपण आंदोलन करत आहोत की कार्यकाळ वाढवला पाहिजे, मेन मुद्दा हे लक्षात घ्यायचा आहे की कार्यकाळ वाढवणं हा इम्पॉर्टंट आपला मुद्दा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण आता पुढच्या महिन्यात ज्या विद्यार्थ्यांचं कार्यकाळ संपणार आहे त्यांनी करायचं काय, ते पुन्हा बेरोजगार होणार आहेत आणि बेरोजगार कसे होणार आहेत तर नाचक बेरोजगार नाही तर ते प्रशिक्षित बेरोजगार होणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मागण्यांच्या बाबतीत कायमस्वरूपी एकजुटीनं असणं गरजेचं आहे. आपले संपूर्ण विद्यार्थी एकत्र जुळलेले होते. हरिभाऊ राठोड ज्या वेळेला दोन्ही आंदोलन केले त्यावेळेला सर्व ग्रुप्सवरती त्यांचे मेसेज आणि बाकी सर्व गोष्टी यायच्या. आता तुकाराम बाबा सुद्धा त्यात नवीन नेतृत्वात आलेले आहेत आणि स्वतःच जी जान द्यायला तयार आहेत, हे स्वतः बोललेले आहेत. त्यांनी काल कमेंट पण दिलेली आहे माझ्या याच्यावरती की थँक्यू सर म्हणून. हे लक्षात घ्यायचं आहे की जो माणूस खरंच प्रामाणिकपणे काम करतोय, निस्वार्थ काम करतोय, त्या माणसाला त्या
तुमच्याबद्दलची आपुलकी आहे. मी कालही बोललो की त्यांच्या घरचा कोणीही विद्यार्थी त्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून नाही, परंतु त्यांना तुमच्याबद्दलची जाणीव आहे म्हणून तो व्यक्ती पैसे द्यायला तयार आहे, सोबतच जेलात जायला तयार आहे. मग अशा व्यक्तींना नेतृत्व केलं तर आपण नक्कीच त्या नेतृत्वाला साथ देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या मागण्या ठेवून गरजेचं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण काही लोक सरकारच्या बाजूने जर विचार करणार असतील तर फूट पाळणारेही विद्यार्थी तुमच्यात असतील, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की जे दगाबाज करतील तुमच्याशी आणि आंदोलना कुठेतरी वेडीवाकडे वाट देण्याचं काम करतील. म्हणून अग्रेसिव्हपणाने न करता, कारण आपण सर्वजण नोकरी लागणार आहोत, आपल्यावर कोणत्याही केस लागू नये, कोणत्याही आपल्यावरती पोलीस स्टेशनच्या कोणत्याही हुद्दा लागू नये, ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण जाणीवपूर्वकतेने काम करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शांततेची लढाई शांततेने जिंकणं गरजेचं आहे. आपल्या होत असलेला अन्याय आपण कायमस्वरूपी आपले सर्व महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून काम करणारे, हे सर्व एकत्र असणे, एकजुटीन असले तर नक्कीच आपला विजय नक्की आहे आणि आपल्याला जो अन्याय होत आहे त्याला न्याय नक्की मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्व एकच ठेवा, तरच त्याच्यावर आपल्याला तोडणं निघणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कधीही आंदोलन होईल तेव्हा एकजुटीनं सर्वांना सोबत घ्या. जो जात नसेल, जो येत नसेल त्यांना सुद्धा सांगा, कन्व्हिन्स करा की बाबा रे, ही लढाई जी आहे ही आपल्यासाठीची लढाई आहे, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला जाणं गरजेचं आहे. 500-1000 रुपये उसने घेऊनही तुम्ही जाऊ शकता, कारण समोरचा काळ जर तुम्ही या 500 आणि 1000 रुपये उसने घेऊन गेलात तर तुमचा काळ सुवर्ण काळ असणार आहे, याचा सुद्धा विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठीचं हे जे आजचं अपडेट आहे, हे अपडेट आज आपण बनवलेलं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.